आम्ही 5 जण दुबईला फिरायला आलो होतो. आमची 2 तारखेची तिकीट होती, पण हे बॉम्ब स्फोटच्यामुळे ते फ्लाईट रद्द केल्या त्यांनी. आमची तिकीट रद्द करण्यात आलेली आहे. आता आमची पुढची तिकीट केव्हा होईल हे आता आम्ही सांगू शकत नाही. तरी असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे की 4 तारखेपर्यंत फ्लाईट उडू शकते. त्याचा कोणत्याही प्रकारचा धोका नाही, त्रास नाही, काहीच नाही आहे. एकदम सर्व सुरळीत चालू आहे. आम्ही आता दुबई मॉलला भेट देऊन आलो. दुबई मॉलला गेलो, बुर्ज खलिफाला गेलो. तिथं एक सामान्य विज्ञानचा शो आहे ते बघितला. एकदम सुरळीत चालू, काहीच प्रॉब्लेम नाहीचा. आता 2 तारखेची तिकीट आमची रद्द झाली आहे, तर पुढे पाहू कसं होते. पण खाण्यापिण्याची कोणत्याही प्रकारची कोणती अडचण नाही आहे. एकदम सुरळीत आणि व्यवस्थित चालू आहे. धन्यवाद. आम्ही 5 जण दुबईला फिरायला आलो होतो. आमची 2 तारखेची तिकीट होती, पण हे बॉम्ब स्फोटच्यामुळे ते फ्लाईट रद्द केल्या त्यांनी. आमची तिकीट रद्द करण्यात आलेली आहे. आता आमची पुढची तिकीट केव्हा होईल हे आता आम्ही सांगू शकत नाही. तरी असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे की 4 तारखेपर्यंत फ्लाईट उडू शकते. त्याचा कोणत्याही प्रकारचा धोका नाही, त्रास नाही, काहीच नाही आहे. एकदम सर्व सुरळीत चालू आहे. आम्ही आता दुबई मॉलला भेट देऊन आलो. दुबई मॉलला गेलो, बुर्ज खलिफाला गेलो. तिथं एक सामान्य विज्ञानचा शो आहे ते बघितला. एकदम सुरळीत चालू, काहीच प्रॉब्लेम नाहीचा. आता 2 तारखेची तिकीट आमची रद्द झाली आहे, तर पुढे पाहू कसं होते. पण खाण्यापिण्याची कोणत्याही प्रकारची कोणती अडचण नाही आहे. एकदम सुरळीत आणि व्यवस्थित चालू आहे. धन्यवाद. आम्ही 5 जण दुबईला फिरायला आलो होतो. आमची 2 तारखेची तिकीट होती, पण हे बॉम्ब स्फोटच्यामुळे ते फ्लाईट रद्द केल्या त्यांनी. आमची तिकीट रद्द करण्यात आलेली आहे. आता आमची पुढची तिकीट केव्हा होईल हे आता आम्ही सांगू शकत नाही. तरी असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे की 4 तारखेपर्यंत फ्लाईट उडू शकते. त्याचा कोणत्याही प्रकारचा धोका नाही, त्रास नाही, काहीच नाही आहे. एकदम सर्व सुरळीत चालू आहे. आम्ही आता दुबई मॉलला भेट देऊन आलो. दुबई मॉलला गेलो, बुर्ज खलिफाला गेलो. तिथं एक सामान्य विज्ञानचा शो आहे ते बघितला. एकदम सुरळीत चालू, काहीच प्रॉब्लेम नाहीचा. आता 2 तारखेची तिकीट आमची रद्द झाली आहे, तर पुढे पाहू कसं होते. पण खाण्यापिण्याची कोणत्याही प्रकारची कोणती अडचण नाही आहे. एकदम सुरळीत आणि व्यवस्थित चालू आहे. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.